शिक्षकांसाठी असलेल्या एका व्हिडिओ निर्मिती स्पर्धेसंदर्भात माहिती घेणार आहोत। हा विषय आपण माहे सप्टेंबरच्या शिक्षण परिषदेमध्ये घेतलेला आहे आणि या विषयाच्या अनुषंगाने जे काही अपडेट आहेत ते अपडेटसुद्धा आपण पाहणार आहोत। शिवाय हा विषय नेमका काय आहे ते सुद्धा आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे। माननीय संचालक SCERT पुणे यांनी नुकतंच एक निवेदन प्रसिद्धीपत्रकामध्ये दिलेलं आहे आणि या निवेदनानुसार व्हिडिओ निर्मिती स्पर्धेसाठी असलेली नावनोंदणीची जी दिनांक आहे तर ती वाढवण्यात आलेली आहे। सुरुवातीला 31 ऑगस्टपर्यंत आपणास नाव नोंदणी करता येणार होती, परंतु आता या वाढीव दिनांकानुसार 15 ऑक्टोबर 2023 पर्यंत आपण नाव नोंदणी करू शकणार आहोत। आणि नाव नोंदणी करण्यासाठी आपल्याला स्क्रीनवरती जी ब्ल्यू लाईनमध्ये लिंक दिसते या लिंकवरती जाऊन किंवा या पोर्टलवरती जाऊन आपल्याला नाव नोंदणी करायची आहे। आता व्हिडिओ निर्मितीसाठी माननीय संचालक यांच्याकडून जी वाढीव मुदत देण्यात आलेली आहे, ही वाढीव मुदत का देण्यात आली हे आपल्याला समजून घ्यावं लागेल। हे समजून घेत असताना सर्वप्रथम शिक्षक व शिक्षक संघटना यांच्यामार्फत माननीय संचालक यांना तशा प्रकारची विनंती करण्यात आलेली होती। त्याच पद्धतीनं प्राप्त कालावधीमध्ये जे व्हिडिओ प्राप्त झालेले आहेत तर या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या गटातून वेगवेगळ्या विषयावर उपलब्ध झालेल्या व्हिडिओची संख्या अतिशय कमी असलेली आपणास दिसून येते। शिवाय या स्पर्धेमध्ये स्पर्धात्मक दृष्टिकोनातून स्पर्धेची उपयुक्तता वाढवणं हे सुद्धा महत्त्वाचं उद्दिष्ट आहे। त्यामुळे आपण या स्पर्धेला वाढीव मुदत दिलेली आहे। स्पर्धात्मक वातावरण तयार करण्याच्या दृष्टिकोनातून वाढीव मुदत देण्यात आलेली आहे आणि या स्पर्धेच्या संदर्भानं जे काही निर्णय घेण्याचे अधिकार आहेत हे सर्व अधिकार माननीय संचालक SCERT पुणे यांना देण्यात आलेले आहेत आणि या अधिकारांचा वापर करून माननीय संचालक SCERT पुणे यांनी काही निर्णय घेतले आहेत। त्यामध्ये पहिला निर्णय जो आहे तो म्हणजे या ठिकाणी वाढीव कालावधी देण्यात आलेला असून त्यानुसार 15 ऑक्टोबरपर्यंत आपल्याला सहभाग घेता येणार आहे। दुसरा महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे तो म्हणजे 11वी 12वी आणि अध्यापक विद्यालय जे आहेत तर यांची तालुक्यामध्ये असलेली संख्या कमी आहे आणि ती संख्या कमी असल्यामुळे तालुका स्तर या ठिकाणी वगळलेला आहे। या उमेदवारांना डायरेक्ट जिल्हा स्तरापासून पुढील प्रक्रियेसाठी पात्र ठरवण्यात येणार आहे। आता 11वी 12वीच्या वर्गांच्या विषयाचा जर आपण विचार केला तर यामध्ये राज्य शिक्षण मंडळाचे जे काही विषय आहेत या सर्व विषयाचा समावेश या व्हिडिओ निर्मिती स्पर्धेमध्ये करण्यात आलेला आहे। या स्पर्धेला अधिकाधिक सहभाग शिक्षकांनी घ्यावा त्या दृष्टिकोनातून तालुका समन्वयक म्हणून एका व्यक्तीची नेमणूक करण्यासंदर्भात सांगितले आणि यामध्ये विस्ताराधिकाऱ्यांची नेमणूक करण्यासंदर्भात सूचित केले। विस्ताराधिकारी काय करतील तर केंद्रप्रमुखांचा नियमितपणे आढावा घेतील, गटनिहाय विषयनिहाय त्या इयत्तेचे सर्व जे व्हिडिओ प्राप्त आहेत तर ते अध्याय निष्पत्तीनुसार आहेत का हे पाहतील। भविष्यामध्ये तालुक्यात शैक्षणिक उपयोगासाठी जास्तीत जास्त व्हिडिओ कसे तयार होतील या दृष्टिकोनातून काम पाहतील किंवा तशी मदत करतील। केंद्रप्रमुख आणि त्यांच्या स्तरावर बैठका घेऊन योग्य नियोजन करतील। त्याच पद्धतीनं तालुका समन्वयकांना जर काही अधिकची मदतीची गरज असेल तर ते गट शिक्षण अधिकारी व डाएटचे संपर्क अधिकारी जे आहेत यांची मदत घेऊ शकतात, अशा पद्धतीच्या एकंदरीत सूचना आहेत। त्यानंतर केंद्रप्रमुखांच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर केंद्रप्रमुखांना सुद्धा या ठिकाणी काही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आलेली आहे। त्यामध्ये त्यांनी आपल्या केंद्रातील शिक्षकांच्या ऑनलाईन ऑफलाईन बैठका घ्याव्यात। त्याच पद्धतीनं तालुका समन्वयक जे आहेत तर त्यांच्याशी सातत्यानं या व्हिडिओ निर्मितीच्या संदर्भानं चर्चा करावी आणि यामध्ये वैविध्यपूर्ण कसे व्हिडिओ प्राप्त होतील, शिक्षकांना व्हिडिओ निर्मितीसाठी आशय आणि अध्याय निष्पत्ती निवडण्यासाठी प्रोत्साहित करणं, तशा पद्धतीचे व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहित करणं आणि तालुका समन्वयक जे आहेत या तालुका समन्वयकाच्या मार्गदर्शनाखाली काम करणं या गोष्टी साधारणतः या ठिकाणी अपेक्षित आहेत। आता तालुका समन्वयक आणि केंद्रप्रमुख यांनी दैनंदिन आढावा या स्पर्धेच्या निमित्तानं घेणं अपेक्षित आहे। पुढे आणखी एक महत्त्वाचा निर्णय या स्पर्धेच्या निमित्तानं घेण्यात आलेला आहे तो म्हणजे आत्तापर्यंत व्हिडिओची संख्या कमी होती, ही व्हिडिओची संख्या वाढावी यासाठी स्पर्धात्मक वातावरण तयार व्हावं यासाठी प्रत्येक स्तरासाठी प्रत्येक तालुका गटातील शाळांच्या संख्येच्या किमान 30% व्हिडिओची नोंदणी होणं
गरजेचा आहे, अन्यथा तो गट जो आहे संबंधित स्पर्धेतून बाद ठरवला जाईल, अशा पद्धतीची एक सूचना या ठिकाणी दिली आहे। त्यामुळे जास्तीत जास्त शिक्षकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेणं आवश्यक आहे। त्याच पद्धतीनं या स्पर्धेच्या संदर्भानं जिल्हा स्तरावर जे अधिकारी किंवा तालुका स्तरावर जे अधिकारी अधिकाधिक प्रयत्न करतील आणि जास्तीत जास्त व्हिडिओ या ठिकाणी स्पर्धेमध्ये कसे सहभाग होतील या दृष्टिकोनातून अतिशय चांगले प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन राज्यस्तरावरून गौरवण्यात येणार आहे। त्याच पद्धतीनं व्हिडिओ निर्मितीसाठीचं जे काही मूल्यांकन करायचं आहे हे मूल्यांकन करण्यासाठी तालुका स्तर, जिल्हा स्तर, राज्यस्तर अशा पद्धतीनं निवड आणि संनियंत्रण समित्यांची स्थापना करण्यात आलेली आहे। या समित्यांमध्ये आवश्यकतेनुसार तज्ज्ञ व्यक्तींची नेमणूक करता येणार आहे आणि तिथे अतिरिक्त जर व्हिडिओ प्राप्त झाले तर तिथे अतिरिक्त लोकांची सुद्धा आपल्याला नियुक्ती करता येणार आहे। आता आपण बघितलं की या स्पर्धेला वाढीव कालावधी दिला आहे, त्याच पद्धतीने या स्पर्धेच्या निमित्तानं नवीन जे शेड्यूल दिला आहे तो शेड्यूलसुद्धा आपण समजून घेऊयात। तालुका स्तर स्पर्धेसाठी 15 ऑक्टोबरपर्यंत नोंदणी करू शकणार आहोत। जरी आपण 15 ऑक्टोबरपर्यंत नोंदणी करू शकत असलो तरीसुद्धा तालुका स्तरावर 1 सप्टेंबरपासून मूल्यांकनाची जी काही प्रक्रिया आहे ती सुरू करता येणारी आहे आणि आपल्याला 22 ऑक्टोबरपर्यंत मूल्यांकन पूर्ण करावायचं आहे। दुसरी गोष्ट, जिल्हा स्तरावरील जी काही प्रक्रिया आहे ही प्रक्रिया 23 ऑक्टोबरपासून सुरू होईल आणि ती 10 नोव्हेंबर या कालावधीमध्ये पूर्ण करणं गरजेचं आहे। राज्यस्तरावरील प्रक्रिया 11 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर या कालावधीमध्ये होईल आणि नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये साधारणतः या समितीमार्फत याद्या अंतिम होतील आणि त्यानंतर 15 डिसेंबरपर्यंत राज्य शासनाकडून आपणास निवड झालेल्या शिक्षकांना प्रमाणपत्र आणि पारितोषिकं दिली जातील। आता स्पर्धेसाठीच्या आवश्यक अटी ज्या आहेत ह्या लक्षात घेत असताना आपल्याला काही अटींचा या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे। त्यामधली पहिली अट आहे ती म्हणजे नाव नोंदणी करत असताना हे जे संकेतस्थळ स्क्रीनवरती दिसतं आहे तर या संकेतस्थळावरती जाऊन आपल्याला नोंदणी करायची आहे। त्यानंतर पुढे कोणत्याही उमेदवाराला अर्ज करत असताना त्यांनी एकाच गटातून अर्ज करायचा आहे। ही स्पर्धा 6 गटामध्ये होते, पैकी तो कुठल्याही एकाच गटातून अर्ज या ठिकाणी करू शकतो, एकापेक्षा जास्त अर्ज त्याला करता येणार नाहीत। त्यानंतर या ठिकाणी आपण ज्या तालुका, जिल्हा, राज्यस्तरीय समित्या तयार करत आहोत तर या समितीमध्ये स्पर्धक शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे तर त्यांना सदस्य म्हणून घेता येणार नाही, ते कुठल्याही प्रकारच्या या निवड समितीमध्ये सदस्य नसतील। स्पर्धेची नोंदणी आणि व्हिडिओ अपलोड करण्याची जी काही प्रक्रिया आहे तर तो सुरुवातीचा कालावधी 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट असा होता, परंतु आत्ता वाढीव मुदतीनुसार 15 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत ही लिंक सुरू असणार आहे, आपल्याला नोंदणी करता येणार आहे। नोंदणी केलेल्या उमेदवारांची निकषानुसार मूल्यमापन होईल, ज्यामध्ये शासन निर्णयामध्ये ज्या बाबी सांगितल्या आहेत त्याप्रमाणे हे मूल्यांकन होईल आणि यासाठी प्रथम, द्वितीय, तृतीय तालुका स्तरावरती 3 पारितोषिके दिली जातील किंवा 3 लोकांना यशस्वी करून पुढे जिल्हा स्तरासाठी पाठवलं जाईल। त्यानंतर प्रथम, द्वितीय, तृतीय जिल्हा स्तरावर जे यशस्वी उमेदवार असतील त्यांना राज्यस्तरावर पाठवलं जाईल आणि राज्यस्तरावरील प्रत्येक गटातून प्रथम, द्वितीय, तृतीय यशस्वी उमेदवारांना सन्मानपत्र, योग्य ती रक्कम, पारितोषिक या ठिकाणी देण्यात येईल। तर अशा पद्धतीनं ह्या तालुका, जिल्हा आणि राज्यस्तर या टप्प्यातून ही स्पर्धा होणार आहे। पुढे या स्पर्धेसाठीचे जे काही गट आहेत ते गटसुद्धा आपण कोणते आहेत हे लक्षात घेऊयात। या स्पर्धेसाठी एकूण 6 गट आहेत। पहिल्या गटामध्ये 1ली, 2रीचे वर्ग आहेत, दुसऱ्या गटामध्ये 3री ते 5वी, तिसऱ्या गटामध्ये 6वी ते 8वी, चौथ्या गटामध्ये 9वी ते 10वी, 5व्या गटामध्ये 11वी व 12वी आणि 6व्या गटामध्ये अध्यापक विद्यालय असे एकूण 6 गट या स्पर्धेमध्ये सहभागी असलेले दिसून येतात। स्पर्धेसाठी नाव नोंदणी करत असताना शिक्षकांनी काही माहिती आपल्यासोबत ठेवायची आहे। त्यामध्ये शाळेचा UDIS क्रमांक, स्वतःचा मेल ID, बँक खात्याचा तपशील आणि व्हिडिओची लिंक या ठिकाणी आपण त्यांनी व्यवस्थितरित्या सोबत ठेवायची आहे। आणि या स्पर्धेसाठी भाग घेत असताना शिक्षकांना भाषा, गणित, इंग्रजी, विज्ञान,
सामाजिक शास्त्रे, शिक्षक प्रशिक्षणाशी निगडीत आधुनिक जे विचार प्रवाह आहेत यापैकी कुठलाही एखादा विषय त्यांना निवडता येणार आहे आणि त्या विषयावरती व्हिडिओ बनवून त्यांना स्पर्धेमध्ये सहभाग घेता येणार आहे। नाव नोंदणी करत असताना खालीलपैकी या प्रकारानं साधारणतः आपल्याला व्हिडिओ बनवणं गरजेचं आहे। यामध्ये कोणत्याही सॉफ्टवेअरचा वापर करून आपण स्वतः व्हिडिओ तयार करू शकतो। त्यानंतर स्वतः स्क्रीन रेकॉर्ड करून व्हिडिओ आपण तयार करू शकतो आणि तो स्पर्धेमध्ये सहभाग घेऊ शकतो। त्याच पद्धतीनं काही शिक्षक ॲनिमेशन च्या माध्यमातून सुद्धा व्हिडिओ तयार करू शकतात आणि तयार केलेले व्हिडिओ अपलोड करू शकतात। त्याच पद्धतीनं पेन टॅबलेटचा वापर करून बनवलेला व्हिडिओ या स्पर्धेसाठी पात्र असेल त्यांना या ठिकाणी स्पर्धेमध्ये भाग घेता येऊ शकेल। त्यानंतर इमर्सिव्ह ई कंटेंट जे आहे हा जो काही नवीन प्रकार आहे त्याच्यामध्ये ॲग्मेंटेड रिॲलिटी म्हणजे AR आणि व्हर्च्युअल रिॲलिटी म्हणजे VR, त्याच पद्धतीनं व्हर्च्युअल लॅब 30 डिग्री त्यानंतर स्टिम्युलेशन इत्यादीवर आधारित असलेले व्हिडिओसुद्धा आपल्याला या ठिकाणी तयार करता येणार आहेत। खेळावर आधारित व्हिडिओ शिक्षक तयार करू शकतात। चाचणीवर आधारित व्हिडिओ शिक्षक तयार करू शकतात। शासन प्रणालीवर आधारित बोलीभाषेतून तयार केलेले व्हिडिओसुद्धा या ठिकाणी शिक्षकांना तयार करता येणार आहेत। दिव्यांगत्वाचे जे काही 21 प्रकार आहेत आणि त्या प्रकारानुसार अध्यापनासाठी जे व्हिडिओ या ठिकाणी शिक्षकांना तयार करता येणार आहेत। त्यानंतर राज्य आणि राष्ट्रीय शिष्यवृत्तीसाठी किंवा शिष्यवृत्तीवर आधारित जे व्हिडिओज आहेत हे व्हिडिओसुद्धा शिक्षकांना या ठिकाणी तयार करता येणार आहेत। आता हे जे तयार केलेले व्हिडिओ आहेत आणि यांना स्पर्धेमध्ये जो सहभाग घेतला आहे त्यामधून तालुका जिल्हा राज्यस्तर सहभागी विजयी उमेदवारांना जी बक्षिसं दिली जाणार आहेत या बक्षिसाचं स्वरूप रोख रक्कम आणि प्रमाणपत्र अशा पद्धतीनं आहे। तालुका स्तराचा जर आपण विचार केला तर तालुका स्तरावरती प्रथम पारितोषिक 3000, द्वितीय पारितोषिक 2000, तृतीय पारितोषिक 1000, जिल्हा स्तरावरती प्रथम पारितोषिक 10,000, द्वितीय पारितोषिक 9,000 आणि तृतीय पारितोषिक हे 8,000 असेल। त्याच पद्धतीनं राज्यस्तरावरला विचार करत असताना प्रथम पारितोषिक 50,000, द्वितीय पारितोषिक 40,000, तृतीय पारितोषिक हे 30,000 अशा पद्धतीनं रोख रक्कम दिली जाणार आहे। त्याच पद्धतीनं प्रमाणपत्र वितरित होणार आहे आणि या स्पर्धेच्या संदर्भानं स्पर्धेचं आयोजन करणे, पारितोषिकाचे स्वरूप, मूल्यमापन, गुणदानाचे निकष, उत्कृष्ट व्हिडिओ निर्मितीचे जे काही निकष आहेत, व्हिडिओ निर्मितीसाठी महत्त्वाच्या बाबी, व्हिडिओ निर्मिती करत असताना घ्यावयाची दक्षता इत्यादी सगळ्या गोष्टी ज्या आहेत या शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेल्या आहेत। त्याप्रमाणे कार्यवाही होणं या ठिकाणी अपेक्षित आहे आणि त्याप्रमाणे पुढे जाणं गरजेचं आहे। आता हे जे काही व्हिडिओ निर्मितीचे निकष दिलेत एकूण 7 निकष आहेत ज्यामध्ये स्पष्टपणा, गरजाधिष्ठितपणा, परिणामकारकता, नाविन्यता, समन्वय, उपयोगिता, चित्रफितीचा दर्जा आणि या 7 निकषांसाठी एकूण 100 गुण आहेत। या निकषामध्ये नेमकं काय पाहिजे त्याचा तपशीलसुद्धा या ठिकाणी दिलेला आहे। जसं की स्पष्टपणेचा विचार करत असताना प्रस्तावना, शीर्षक, उद्दिष्ट किंवा अध्ययन निष्पत्तीचं लेखन, समस्या मांडणी आणि तो व्हिडिओ जो आहे किंवा तो घटक जो आहे ते विद्यार्थी केंद्रित आहे का या गोष्टी इथे पाहिल्या जाणार आहेत। तर अशाच पद्धतीने इतर घटकांच्या संदर्भाने सुद्धा सांगितलं आहे। व्हिडिओ निर्मितीच्या निकषांचा विचार करत असताना आवश्यक आशय जो आहे किंवा आवश्यक आशय मजकूर जो आहे तो आदर्श असणं या ठिकाणी अपेक्षित आहे। व्हिडिओ हा विद्यार्थी वयोगट लक्षात घेऊन तयार केलेला असावा। उदाहरणादाखल जर आपण 5वी 6वीच्या कंटेंटवरला व्हिडिओ तयार केलेला असेल आणि तो व्हिडिओच्या संदर्भाने आपण पहिल्या दुसऱ्या वर्गाच्या गटातून जर स्पर्धेमध्ये भाग घेतला असेल तर ते चुकीचं आहे। म्हणून व्हिडिओ हा विद्यार्थ्यांचा वयोगट लक्षात घेऊन तयार केलेला असणं अपेक्षित आहे। व्हिडिओची जी साईज आहे ती विद्यार्थी आणि इयत्तेनुसार योग्य असणं अपेक्षित आहे। व्हिडिओ निर्मितीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा जर वापर केला असेल तर ते अगदी उत्तम मानलं जाणार आहे, ते सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे। त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त कसा वापर करता येईल हे शिक्षकांना पाहिलं पाहिजे। त्याच पद्धतीनं व्हिडिओमधील मजकूर, चित्रे, रंगसंगती, अचूकता, योग्यता इत्यादी गोष्टीसुद्धा लक्षात घेतल्या जाणार आहेत। आता शिक्षकांनी स्वतः केलेले व्हिडिओ चित्रीकरण, सादरीकरण, एडिटिंग इत्यादी बाबींना महत्त्व असेल आणि याच्यामध्ये
आवाजामध्ये स्पष्टपणा असणंसुद्धा गरजेचं आहे. आवाजाची बोलण्याची गती योग्य असणं आवश्यक आहे. आवाजामध्ये आरोह अवरोह असतील या पद्धतीनं व्हिडिओ हे आपल्याला बनवणं गरजेचं आहे. विशेषतः या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला कुठल्याही प्रकारचा साऊंड नसेल. तुम्ही म्युझिक जर या ठिकाणी देणार असाल तर ते कमी आवाजात असावं आणि म्युझिक हे आपल्या स्लाईडशी संबंधित असावं, त्याच्याशी सुसंगत असावं. या गोष्टी आपल्याला इथे लक्षात घ्यायच्यात. व्हिडिओ निर्मितीसाठी काही महत्त्वाच्या बाबीसुद्धा आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. त्यामध्ये पहिली बाब आहे, जो आपण व्हिडिओ बनवणार आहोत तो अभ्यासक्रमावर आधारित असला पाहिजे. दुसरी बाब, तो व्हिडिओ अध्ययन अध्यापन प्रणालीशी निगडीत असला पाहिजे. तिसरी बाब, व्हिडिओ बनवणाऱ्याने स्वतःचा परिचय या ठिकाणी द्यावा. परंतु काय करायचं आहे तर शाळेचं नाव, शिक्षकाचं नाव, पत्ता या बाबी व्हिडिओमध्ये समाविष्ट करू नयेत. आणि ह्या बाबी कुठे देता येतील तर आपल्याला स्क्रीनवरती शेवटी व्हिडिओ संपल्यानंतर इथे देता येतील. ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची. त्यानंतर घटक, व्हिडिओमधून कोणती अध्ययन निष्पत्ती साध्य होणार आहे हे सुरुवातीला आपल्याला स्क्रीनवरती दाखवायचं आहे. कारण प्रत्येक व्हिडिओ हा अध्ययन निष्पत्तीशी निगडीत असणं गरजेचं आहे आणि मग त्या माध्यमातून कोणती अध्ययन निष्पत्ती आपण साध्य करत आहोत ते पाहिलं जाईल. व्हिडिओची लांबीचा विचार करत असताना 5 मिनिटापासून ते 9 मिनिटापर्यंत लांबी असलेले व्हिडिओ या ठिकाणी ग्राह्य धरले जाणार आहेत. त्याच पद्धतीने व्हिडिओ जे आहेत ते MP4 फॉर्मॅटमध्ये असावेत, म्हणजे व्हिडिओच्या स्वरूपामध्ये असावेत, चित्रफितीच्या स्वरूपामध्ये असावेत. व्हिडिओमध्ये कुठेही स्वतःचं जे समाज माध्यम आहे त्याची जाहिरात केलेली नसावी. उदाहरणार्थ बरेच शिक्षक स्वतःचे ब्लॉग्स चालवतात आणि त्या ब्लॉगची जाहिरात किंवा स्वतःच्या काही वेबसाईट चालवतात, त्या वेबसाईटची जाहिरात या व्हिडिओमध्ये केलेली नसावी किंवा तशा पद्धतीनं या बाबींचा समावेश त्यामध्ये नसेल हे पाहिलं पाहिजे. त्यानंतर पुढे व्हिडिओ निर्मितीच्या संदर्भानं आपल्याला काही गोष्टी आणखी लक्षात घ्यायच्या आहेत, ज्यामध्ये व्हिडिओमधील मजकूर, आशय जो आहे याच्यासाठी तो शिक्षक स्वतः जबाबदार असणार आहे. म्हणून तो आशय नेमका कसा असेल किंवा त्याची निवड ही शिक्षकांना व्यवस्थित करणं गरजेचं आहे. व्हिडिओमध्ये जे आपण वेगवेगळे इमेज वापरणार आहेत किंवा काही मजकूर वापरणार आहेत तर हा सगळा मजकूर जो आहे तो कॉपीराईट मुक्त असणं गरजेचं आहे. या संदर्भात जर कोणाची कॉपीराईटची तक्रार असेल तर त्यावेळेस तो व्यक्ती स्वतः व्हिडिओ निर्मिती करणारा शिक्षक हा स्वतः त्याला जबाबदार असेल. तर ही गोष्ट लक्षात घ्यायची. राज्यस्तरावरून जे व्हिडिओ निवडले गेलेले आहेत तर ह्या निवडल्या गेलेल्या व्हिडिओच्या निर्मात्याला स्वतः तो क्रिएटर आहे याचा पुरावा सिद्ध करावा लागेल किंवा ते त्याला सिद्ध करावं लागेल, अन्यथा तो स्पर्धेतून बाद करण्यात येईल. हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. शैक्षणिक व्हिडिओच्या दर्जानुसार या ठिकाणी शिक्षकांना बक्षीस दिलं जाईल. त्याच पद्धतीनं सदरच्या दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओचे त्याच्या नावासह, क्रिएटरचे जो नावासह शिक्षण विभागाच्या वेबसाईटवरती हे व्हिडिओ या ठिकाणी प्रदर्शित करण्यात येणार आहेत. त्यामुळे ह्या गोष्टीसुद्धा इथे लक्षात घेतल्या पाहिजेत. स्टॉक शॉर्ट्स किंवा कोणतेही कॉपीराईट केलेले ग्राफिक्स, इमेज इत्यादी या ठिकाणी आपल्याला संकलित करता येणार नाहीत किंवा ते त्याच्यामध्ये वापरता येणार नाहीत. विदाऊट कॉपीराईट मटेरियल आपल्याला वापरता येईल. शक्यतो हे मटेरियल शिक्षकांनी स्वतःच्या असलं गरजेचं आहे, हे गोष्ट आपण लक्षात घेऊयात. त्यानंतर स्पर्धकाला मगाशी म्हणल्याप्रमाणे एका गटातूनच सहभाग घेताना येणार आहे. या व्हिडिओची जी प्रत आहे, जे डॉक्युमेंट्स आहेत याची प्रत संचालकांकडे राखून ठेवली जाणार आहे. त्यानंतर पुरस्कार विजेते जे शिक्षक आहेत किंवा व्हिडिओज आहेत या व्हिडिओंचं प्रसारण जे आहे ते दीक्षा आणि ओपन एज्युकेशनल रिसोर्सेसच्या संदर्भाने जे शासनाच्या वेबसाईट्स आहेत किंवा पोर्टल आहेत इथे अपलोड केलं जाणार आहे. ही गोष्ट आपण लक्षात घ्यायची. तालुका, जिल्हा, राज्यस्तरावरील स्पर्धकांचे निकाल किंवा या संदर्भानं निवड समितीचे जे काही निर्णय आहेत हे निर्णय शिक्षकांसाठी बंधनकारक असतील. यामध्ये शिक्षकाला कुठल्याही प्रकारची आर्ग्युमेंट करता येणार नाही, ही गोष्ट लक्षात घेऊयात. त्याच पद्धतीने व्हिडिओ निर्मितीसाठी काही दक्षता आपल्याला घ्यायची आहे. काय दक्षता घ्यायची आहे तर त्यामध्ये कुठल्याही प्रकारची हिंसा, लैंगिक प्रदर्शन, असभ्य भाषा, अंमली पदार्थांचा वापर नसेल हे पाहायचं आहे. त्याच पद्धतीनं वांशिक, सांस्कृतिक, धार्मिक
स्त्रिया किंवा लिंगपूर्वग्रहाचं समर्थन करणे या बाबी या व्हिडिओमध्ये नसतील, हे सुद्धा आपण लक्षात घेणार आहेत. त्याच पद्धतीनं काही तांत्रिक त्रुटी असतील तरीसुद्धा तो व्हिडिओ आपण या ठिकाणी ग्राह्य धरणार नाही आहोत. त्यानंतर कोणत्याही प्रकारचं कॉपीराईट असेल किंवा वैयक्तिक बौद्धिक संपदा अधिकाराचं उल्लंघन या ठिकाणी असेल तर ते व्हिडिओ, साहित्याची चोरी किंवा पायरेटेड जे व्हिडिओज आहेत हे व्हिडिओ या स्पर्धेतून बाद ठरवले जातील. त्यामुळे यावर स्पर्धकाचा कोणताही आक्षेप जो आहे तो ग्राह्य धरण्यात येणार आहे. तर या पद्धतीने या व्हिडिओ निर्मितीच्या संदर्भानं आवश्यक सर्व बाबी आपण लक्षात घ्यायच्या आहेत. या सर्व बाबी लक्षात घेऊन आपण स्वतः दर्जेदार असा व्हिडिओ तयार करायचा आहे आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून या स्पर्धेसाठीची आपली एंट्री जी आहे ती नोंदवायची आहे. तर अशा पद्धतीनं आपण या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट दर्जाचे व्हिडिओ निर्माण करावेत आणि या स्पर्धेसाठी दिलेले जे नियम आहेत ते नियम, दक्षता ह्या सगळ्या बाबी लक्षात घेऊन कार्यवाही करावी. धन्यवाद.